आणि हा 1 लाख पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांनी स्वीकारला आणि तीच रक्कम पुन्हा या जय मातृभूमी व्यायाम मंडळाच्या जडणघडणीसाठी आणि उत्कर्षासाठी या ठिकाणी पुन्हा मंडळाकडे सुपूर्द केली। असा आणखी 1 लाखाचा निधी त्याचबरोबर या मंडळास खासदार फंडातून लोकप्रिय माजी खासदार त्याचबरोबर सांगलीचे विद्यमान कार्यसम्राट आमदार श्री सुधीरदादा गाडगे साहेब यांच्याकडून 20 लाखाचा निधी प्राप्त झालेला आहे आणि या सर्व रकमेत या ठिकाणी एक क्रीडांगण सुसज्जतेसाठी त्याचबरोबर या मंडळाला प्राप्त झालेल्या जागेमध्ये एक अद्यावत क्रीडा संकुल उभारण्यासाठी अरुण अण्णा लाड विधान परिषद सदस्य कुंडलगावचे सपुत्र आहेत त्यांच्याकडून 19 लाखाचा निधी प्राप्त झालेला आहे। अशी सर्व हाताने राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि मंडळाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची गेली 74 वर्षे प्रतीक्षेत असलेली ही सुसज्ज इमारत आणि व्यायामशाळा या ठिकाणी साकारलेली आहे। मैदान क्रमांक 2 वर चालू सामना संपत होणारा सामना इस्लामपूर यामध्ये इस्लामपूर डिग्रज स्पोर्ट डिग्रज इस्लामपूर यामध्ये इस्लामपूर डिग्रज स्पोर्ट डिग्रज खंडेराय वायफळे अजिंक्य सांगली। आपण तयारी करताय खंडेराय वायफळे अजिंक्य सांगली या स्पर्धेच्या निमित्तानं या क्रीडानगरीमध्ये ज्यांचं आत्ताच या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते तरुण मराठा व्यायाम मंडळ सांगलीवाडीचे ज्येष्ठ माजी कबड्डीपटू तरुण मराठा बोट क्लबचे बरोबर संतोष पाटील यांचे या ठिकाणी आगमन सहर्ष स्वागत सुस्वागत। मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू महसूल खात्याच्या सेवेमध्ये सेवा बजावणारे गणेश आपटे
यांचंही या ठिकाणी आगमन. या स्पर्धा यशस्वी करण्याकरता तांत्रिक समितीची या ठिकाणी निवड केलेली आहे. त्या तांत्रिक समितीचे प्रमुख, मंडळाचे मार्गदर्शक, बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी, राष्ट्रीय कबड्डी पंच आणि सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यालयीन प्रमुख अनिल माने सर, त्याचबरोबर या स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक, सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, राष्ट्रीय कबड्डी पंच, सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे विजेता, सांगलीचे पदाधिकारी सन्माननीय श्री मधुकर भाऊ साळुंके सर व पंच प्रमुख म्हणून राष्ट्रीय कबड्डी पंच सन्माननीय श्री आलम मुजावर सर, सहाय्यक पंच प्रमुख म्हणून वैभव प्राध्यापक वैभव पाटील सर यांची नुकतीच कुमार गटाच्या महाराष्ट्र संघाच्या संघ व्यवस्थापकपदी निवड झाली होती. असे प्राध्यापक वैभव पाटील सर सध्या श्रीमती मथुबाई दरवारे कन्या महाविद्यालयाचे शारीरिक संचालक आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं शिवशक्ती व्यायाम मंडळ सांगलीचे कार्यवाहक, कबड्डी प्रशिक्षक, कबड्डी संघटक, एकमेकाचे सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ माजी कबड्डीपटू आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या नगरदान संकलन विभागाचे सेवानिवृत्त कर अधीक्षक सन्माननीय श्री सुभाष घारगे सर हे प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मी सुभाष घारगे सरांना विनंती करतोय आपण क्रीडा मंचावर यावं. सुभाष घारगे सर क्रिकेटपटू आणि एकेकाचे सांगली जिल्ह्याचे सुप्रसिद्ध महान मल्ल, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, सन्माननीय पैलवान श्री बाळासाहेब गोंधळे यांचे क्रीडामंच, सामाजिक कार्यकर्ते, भारतीय फिल्म जर्नलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर नितीन गोंधळे सर यांचंही क्रीडामंचावर आगमन, सहर्ष स्वागत, सुस्वागत. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे सॅनिटरी इन्स्पेक्टर, विजय व्यायाम मंडळ सांगलीचे ज्येष्ठ माजी कबड्डीपटू, एक उत्कृष्ट व्यायामपटू श्री अतुल आठवले सर नगरीमध्ये उपस्थित आहेत. प्रेक्षक गॅलरीमधून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण क्रीडा मंचावर यावं. अतुल आठवले सर, सुभाष घारगे सर आपण क्रीडा मंचावर यायचं. सहर्ष स्वागत, सुस्वागत. तरुण मालदा सांगलवाडी, जय बजरंग सांगली. आपण दोन्ही जण मैदानावर येत आहे. तरुण मालदा सांगलवाडी, जय बजरंग सांगली, मैदान क्रमांक 1 वर यायचं आपण.
शांतीनगरचे प्रकाश अण्णा आवळे आणि उदय भोसले यांचं या ठिकाणी आगमन. सहर्ष स्वागत, सुस्वागत. तरुण मराठा संघवाडी जय बजरंग सांगली आपण मैदानावर येत आहे. मैदान क्रमांक 1 वर चालू होणारा सामना तरुण मराठा सांगलवाडी विरुद्ध जय बजरंग सांगली. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच विकास पाटील, पण रणजित इनामदार शिवाजी पाटील, गुणलेखक तुषार धनवडे, साहेब उल्लेखक रामचंद्र पवार, हिम्मत तांबोळी, तिसरी चढाई सुजित पाटील. सामनाधिकाऱ्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तरुण मराठा सांगलवाडी जय बजरंग सांगली. सरपंच विकास पाटील, पंच रणजित इनामदार शिवाजी पाटील, गुणलेखक या स्पर्धेच्या निमित्तानं आत्ताच ज्याचं या क्रीडा मंचावर आगमन झालेलं आहे ते जयबीर वेळामंडळ सांगलीचे ज्येष्ठ माजी कबड्डीपटू, कबड्डी संघटक, सामाजिक कार्यकर्ते,
किरणराज कांबळे सर, त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ माजी कबड्डीपटू, ज्येष्ठ कबड्डी पंच, ज्यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ज्येष्ठ कबड्डी पंच पुरस्कारानं गौरवलेला आहे असे तरुण भारत ग्रामीण सांगलीचे राजचंद्र जाधव सर यांचे या ठिकाणी आगमन या क्रीडानगरीमध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ खेळाडू सम्राट रायमंडळ सांगलीचे आणि सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ कबड्डीपटू, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कर्मधार अर्थात घरपट्टी विभागाचे कर्तव्यदक्ष कर्मचारी महेश सावळीके सर यांचंही या ठिकाणी आगमन सहर्ष स्वागत सुस्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं मठाचे ज्येष्ठ माजी खेळाडू स्वर्गीय बाळगुण पाटील यांचे चिरंजीव महावीर पाटील यांचंही या ठिकाणी आगमन. मराठा क्रीडा संस्था सांगलीवाडी खेळाडू त्यांनी गेल्याच महिन्यामध्ये सांगलीवाडी येथे संपन्न झालेल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते असे पैलवान रोहित पाटील, नारायण पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि क्रीडा मंचावर आगमन झालेला युवक मराठा क्रीडा संस्था सांगलीवाडीचे संस्थापक अध्यक्ष, सांगली जिल्ह्याचे माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, राष्ट्रीय कबड्डी पंच, राष्ट्रीय क्रीडा संघटक, सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्य. चालू सामने संपतात. होणाऱ्या सामन्यासाठी पहिला पुकार खंडेराय वायफळे अजिंक्य सांगली, शांतीनगर सांगली, आझाद सांगली. खंडेराय वायफळे अजिंक्य सांगली, शांतीनगर सांगली, आझाद सांगली. चारही संघाने खेळण्यासाठी पहिला पुकार. मंडळाचे खेळाडू विकास सावळे, आपण क्रीडा मंचावर यायचं. विकास सावळे त्यातनं पैसे आले नाही द्या म्हणायचं. या स्पर्धेच्या निमित्तानं ट्रॉफी महामंडळाचे प्रोप्रायटर सन्माननीय प्रबोध पाटील सर यांचंही या स्पर्धा आयोजक समितीच्या वतीनं आणि जय माता सांगलीच्या वतीनं सहर्ष स्वागत सुस्वागतम. विनंती करतोय मंडळाचे ज्येष्ठ कबड्डीपटू विकास सावळे यांना या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करीत असताना या मंडळास
या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी बहुमोल असं सहकार्य केलेलं असे अंकुश बॉल शॉपचे प्रोप्रायटर आणि जिल्ह्यातील अनेक कबड्डी स्पर्धा असतील, क्रिकेट स्पर्धा असतील, यासाठी ज्यांचं बहुमोल असा आर्थिक सहाय्य असतं असे सन्माननीय अंकुश पाटील हे या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण स्वागत करावं. अंकुश बॉल शॉपचे प्रोप्रायटर अंकुश पाटील यांचं स्वागत मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू विकास आवळे करीतात. सहर्ष स्वागत, सुस्वागत. आपल्या सहकार्यानं ही 72वी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा जे मातृभूमी चषक 2024-25 या ठिकाणी संपन्न होत आहे. असे सहकार्य आपल्या माध्यमातून या मंडळास आणि कबड्डी क्षेत्रास लाभावं हीच सदिच्छा. या स्पर्धेच्या उत्तांकनासाठी खास या ठिकाणी उपस्थित राहिलेले दैनिक तरुण भारतचे क्रीडा पत्रकार सन्माननीय सचिन ठाणेकर सर यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं आणि सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं सहर्ष स्वागत, सुस्वागत. Me ajuda! Ei! अरे पक्की मार इथं. या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेच्या प्रसिद्धीकरता